निष्पाप लोकांना पहलगाम हल्ल्यात मारले गेले त्यांचा निषेध वाढवणार रामनाथ येथे करण्यात आला। एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून गावातून निषेध रॅली काढण्यात आली। नागरिकांनी काळ्या फिती लावून दहशतवादाचा जाहीर निषेध। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। त्यामध्ये निरपराधी लोकांना मारले गेले। हिंदूंवर झालेला हा मोठा हल्ला आहे। त्यामध्ये 28 पर्यटकांना ठार करण्यात आले। या मृत्यूंमध्ये 6 महाराष्ट्र देखील समावेश होता। अशा दहशतवादी हल्ल्यानंतर जनसामान्यात दहशतवाद्यांच्या विरोधात कमालीचा रोष निर्माण झाला। शासनाने निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडून फाशीची शिक्षा करावी अशी मागणी वाढवणार रामनाथ येथील नागरिकांनी केली करण्यात आली। या जाहीर निषेधार्थ रविवारी 27/4/2025 ला वाढवणार रामनाथ येथे संपूर्ण गाव बंदीची हाक पुकारली। सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। जम्मू काश्मीरला पर्यटक म्हणून गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या मदतीने भ्याड हल्ला करून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील पर्यटक त्यांच्या कुटुंबासमोर जात विचारली, हिंदू या मुसलमान व बंदुकांच्या गोळ्या झाडल्या। या भयाड हल्ल्यांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी संपूर्ण गावामध्ये निषेध रॅली काढून भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद असे नारे लावण्यात आले। या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिकांनी उपस्थित होते। या निषेध सभेला संबोधित करताना भाजपा नेते सुरेश गायकवाड थोडीशी भावना, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, राष्ट्रभावना ही कमजोर होत चाललेली आहे। म्हणून येणाऱ्या पिढीमध्ये राष्ट्रभावना जागृत झाली पाहिजे। अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं तेव्हा श्रद्धांजली सभा घेतली होती। आपल्या लोकांना कळले पाहिजे यासाठी आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त मॅसेज टाकले। माझ्याजवळ जितके नंबर होते तितक्या नंबरला फक्त मॅसेज टाकला की अशा पद्धतीचा कार्यक्रम आज आपल्या वाढवणार रामनाथ इथे होणार आहे। आणि मला अत्यंत आनंद वाटतं की मी आज 1 वाजता जेव्हा कारंजावरून आलो तेव्हा मी बसस्टँडवरून आलो तर रसवंती असो की पांटेला असो की हॉटेल असो संपूर्ण एरिया बंद झाला होता। म्हणजे एक आव्हान केल्यानंतर या इथल्या वाळुंब्याच्या व्यापारी मंडळींना उत्स्फूर्तपणे 12 ते 5 आपली दुकानं प्रतिष्ठानं बंद ठेवली। आणि आजच्या या रॅलीकरता सर्व लोकांनी काय वाळुंबा असा हा दुर्गम भाग आहे की आपल्या नंतर आपला जिल्हा संपला, वाशिम जिल्हा लागतो किंवा इकडे यवतमाळ जिल्हा लागतो, तरी पण आपलं प्रेम निर्माण आहे। या 28 लोकांमध्ये अमरावतीचं एक 3 कुटुंब त्याच्या हल्ल्याच्या फक्त 10 मिनिटं पहिले तिथून निघून गेले होते। 31 लोकांचे ते ग्रुप असे वापस आले, परंतु महाराष्ट्रातले एकूण 6 निष्पाप लोक मेले गेले। आणि यामध्ये केरळ, आंध्र प्रदेश, MP, ओडिसा, उत्तर प्रदेश, गुजरात अशा राज्यातले असे 70 कलम हटलं तेव्हापासून नव्हता आतंकवाद्यांचा तिथं असा एक जबरदस्त अशी भीती निर्माण झाली होती। त्याच्या अगोदर अमरनाथ इथे गेलेल्या पेपरमध्ये सर्वांनी वाचलं आहे की त्यावेळेसही असाच हल्ला झाला। आणि अशा हल्ल्याच्या वेळेस जेव्हा राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष हा खंबीर असेल देशाला हात लावू शकणार नाही। अटल बिहारी वाजपेयीच्या काळात पोखरण हल्ला केला होता, अशाच पद्धतीचं आपल्यावर आक्रमण केलं होतं। आणि तेव्हा तसेच आम्ही युद्ध करण्याकरता सक्षम आहोत, आमच्याजवळ सर्व सामग्री आहे, परंतु आपण त्याचा वापर करत नाही, आजही करणार नाही। परंतु त्याच्या तसं राजकारणातही असते की आर्थिक नाड्या पकडल्या पाहिजे। म्हणून पाकिस्तानची आर्थिक नाडी कशी, कारण की पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना एक अड्डा आहे की तिथं प्रशिक्षण दिले जाते आणि ते प्रशिक्षण दिलेले पाकिस्तानमधून प्रशिक्षण दिलेले काश्मीरमध्ये पाठवले जातात। काश्मीर हा त्यांचा जुना एरिया आहे। पाक व्याप्त काश्मीर आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि तिथून जेव्हा सप्लाय होते आपल्या इकडे तर असे आतंकवादी हल्ले 6 हल्लेखोर 28 लोकांना मारतात। अशा याच्यासाठी पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या बंद करण्याकरता काहीतरी आपण आपले राष्ट्राध्यक्ष म्हणजे मोदी साहेब हे परदेश दौऱ्यावर होते, त्यावेळेस सौदी अरेबियाच्या तिकडे गेले होते। आणि जेव्हा त्यांना समजलं की भारतामध्ये 28 लोक मारले गेले म्हणून सरळ भारतात वापस आले। आणि आज भारतात आणि मोदी साहेबांना हे जाहीर केलं
एक थेंबही पाणी सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. जेव्हा पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या ह्या आपण आवडून घेऊ आणि तो असा खिळखिळा बनन, दोन्ही बाबतीत त्याच्या आर्थिक नाड्यामध्ये निव्वळ पाणीच नाही तर तिथं त्यांच्याकडून घेतल्या जाणारं साखर असो, खजूर असो, याच्यावर प्रतिबंध घातला जाईल आणि आपल्या भारतामध्ये उत्पादन होणारं आपण घ्यावं असं एक ठरवलं जाईल. जसं चायनामध्ये करोनाच्या काळामध्ये चायनावर आपण अशाच पद्धतीचं हे केलं होतं की तिथून येणारं, चायनामधून येणारं कोणतंही हे असेल, चीज असेल, चायनाच्या घड्याळी असो, चायनाचे टेप रेकॉर्ड असो, हे घेतल्या नाही पाहिजे असं जनतेला आव्हान केलं होतं. तशाच पद्धतीचं आव्हान आज आपल्या पाकिस्तानमधून जे वस्तू तयार होतात आणि भारतामध्ये घेतल्या जातात त्याच्यामुळं अधिक पैसा पाकिस्तानमध्ये भारतातून जातो, तो कुठंतरी थांबला पाहिजे. अशा पद्धतीचं एक नियोजन चालू आहे. आणि या 28 लोक, निष्पाप लोक जे मारले गेलं, पेपरमध्ये आपण जेव्हा पाहतो की एकाएकाला विचारून मारलं गेलं का बा तू कोणत्या धर्माचा आहे, तुले कलमा येते की नाही. आजच्या या शोकसभेसाठी किंवा या श्रद्धांजली सभेसाठी गावकऱ्यांनी जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आमच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद देऊन सर्वजण एक होऊन इथे आले आणि व्यापारी मंडळींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन 12 ते 5 आपलं बाजारपेठ बंद ठेवली. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, रसवंतीसारखे यांचे धंदे आहे, पण यांनीसुद्धा 12 ते 5 बंद ठेवून आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल मी सर्व व्यापारी मंडळाचे आभार मानतो आणि सर्व गावकरी जमा होऊन आज या कार्यक्रमाला सहभाग झाले त्यांचेसुद्धा आभार मानतो. 28 झालेल्या या निष्पाप अशा पर्यटकांच्या मृत्यूसमयी त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गोंडवना रामनाथ गावातर्फे, व्यापारी मंडळातर्फे. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचं आतंकवाद होऊ नये याकरता आपण सदैव तयार असावं. आपल्याला काही बंदूक घेऊन जायचं नाही, परंतु सरकारच्या पाठीमागं, सरकार कोण्याही पक्षाचं असो, पण आतंकवादी हल्ले असे झाले तर आपण त्यांच्यासोबत असलो पाहिजे. हीच भावना प्रत्येक भारतीयांनी ठेवावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि